नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे कृष्णा घाईगडबडीत बियाणांच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी निघालेले असतानाच तिला एक कॉल येतो आणि तो भक्तीचा असतो. तर भक्तीला इथे आपली कृष्णा सांगू लागते की मी ना जरा गडबडीत आहे, तर आपण नंतर बोलूयात का. तर इथे ती सांगू लागते मी पण तुला एकदम महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी एवढं गडबडीत फोन केला आहे, तर माझं काय म्हणणं आहे ते पूर्ण ऐक. तर तिचा काळजीपूर्वक आवाज ऐकल्यानंतर इथे कृष्णा काळजीने म्हणते की काय झाले, तुझ्या आवाजात खूपच टेन्शन दिसते. तर इथे ती सांगू लागते अगं आज घरामध्ये वातावरण जरा वेगळंच आहे का कुणास ठाऊक, मला संशय येतोय. भक्ती दुपारी नेलपेंट लावत होती आणि संध्याकाळी मेहंदी लावून बसली. त्या दोघी मायलेकींचं काहीतरी खुसबुस चाललेलं आहे, तर त्या गोष्टीचा मला संशय येतोय. तरी ते कृष्णा म्हणते असं काय विचार करतेस तू, आणि तुला माहिती आहे ना त्या पूजाला नेहमीच नटायला थटायला किती आवडतं. जाऊ दे, तू विचार करू नको आणि तुझ्या कामात राहा बरं. मला पण जरा महत्त्वाचं काम आहे, तर मी बाहेर चालले बरं का. असं म्हणत फोन ठेवते. दुष्यंत तिकडनं येतो आणि म्हणू लागतो चला सरपंचबाई निघायचं का. मग ती म्हणते हो चला. आता इकडे आपल्याला पाहायला मिळणार समीर मात्र घरामध्ये एकटा बसलेला असताना त्याच्याजवळच बाटली वगैरे सगळे सेटअप घेऊन आलेला असतो जयवंत. आणि मग तो म्हणू लागलेला असतो आज जरा आपण दोघंजणी मिळून पार्टी करूया. समीर त्याला म्हणतो थोड्या वेळापूर्वी तर मला घराबाहेर काढायला निघालेलं होतंस आणि एवढा प्रेमाने बरा वागायला लागला आहेस रे तू माझ्याशी पठ्ठ्या. तो पठ्ठ्या म्हणू लागतो मला तरी तुझी पण कीव येते रे. आमची हालत जशी करून ठेवली ना ह्या बाळजाबाईने, तशीच आता तुझी पण करून ठेवणार. तुझी आई तुझा विचार करायची, तुझ्यासाठी लढायची, आता तीही या घरामध्ये नाही. तू एकटा पडलायस रे, मला जाणीव झाली आहे. म्हणून म्हटलं तुला साथ द्यावी, तुझं दुःख हलकं करावं, हाय का नाही. तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की समीर म्हणू लागतो माझं दुःख हलकं करायला आणि त्या कृष्णाला चांगलीच मात देण्यासाठी मी एक गोष्ट करणार आहे उद्या. तर त्या गोष्टीला सगळेजण आता इतके घाबरतील मी केल्यानंतर, तू पाहतच असशील. आणि एकदम टक्कर द्यायला एखादी व्यक्ती कृष्णाला जर येणार असेल ना, तर ती मी लवकरच आणणार आहे. थोडा अंदाज इथे जयंतला येऊ लागले. समीर मात्र उद्या नक्की काहीतरी करणार ह्या गोष्टीचं त्याला पूर्णपणे आता खात्री झालेली आहे. आता इकडे बर्डे जो गावातला बियाणं देणारा व्यक्ती आहे, ज्या दुकान आहे ज्याचं, त्याच्या दुकानावरती आपली कृष्णा जाऊन पोचलेली. त्याला ती जाऊन भेटल्यानंतर तो लगेचच म्हणतो सरपंचबाई आल्या, तुम्हाला पाहुणचार करतो, चहापाणी आणतो. तरी ते सरपंचबाई त्यांना सांगू लागते की मी इथे चहापाणी किंवा तुमचा पाहुणचार घेण्यासाठी आलेली नाही. तर इथे तो म्हणू लागतो म्हणजे काय. बर्डे आता तिला काहीही न घाबरता तिच्याशी फेस टू फेस गप्पा मारू लागला आहे. इथे जेव्हा शेतकऱ्यांना तुम्ही बोगस बियाणं दिलं आहे तर ते का दिलं आहे असं जेव्हा कृष्ण विचारते, तेव्हा तो म्हणतो नाही मी कुठे बोगस बियाणं वगैरे दिले, मी नाही दिलेलं. तर इथे कृष्णा म्हणते मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे, मला कळतं बोगस आणि असलीमधला फरक. तर तुम्ही असं केलं आहेत का केलं आहे. तर तो म्हणतो नाही मी केलंच नाही. आणि राहिला प्रश्न तर शेतकरी खोटं बोलतात, तो त्यांना काय सवयच आहे. तर इथे त्या शेतकऱ्यांची बाजू घेत कृष्ण वाद घालू लागते आणि मग ती सांगू लागते तू जे बियाणं दिलेत ना त्याच्यावर प्रमाणपत्र नाही आहे, असली जे बियाणं असतात त्यांच्यावर प्रमाणपत्र असतात. आणि राहिला शेतकऱ्यांचा प्रश्न, ते खोटं बोलत आहेत की खरं बोलत आहे हे ओळखण्यासाठी मी आहे. आणि आता मला इतके लोक पण ओळखायला लागली आहे, तर मला तुझ्याशी आता जो प्रश्न तुला मी विचारते त्या प्रश्नांची उत्तरं हवी. तू हे असं का केलंस. तर इथे तो म्हणू लागतो सगळेच दुकानदार करतात, तो प्रत्येक गावामध्ये असतं हे. आणि राहिला प्रश्न तुमचा, तर तुम्ही फक्त किंमत किंवा टक्केवारी सांगा. तुम्हाला तुमचं माल, तुमची जी टक्केवारी असेल किंवा जितकी पेटी मागाल ना तितकी तुम्हाला मी देऊन टाकेल. असं सगळं ऐकल्यानंतर कृष्णाचा मात्र संताप होत असतो. इतका निर्लज्जपणे तो बोलत असतो की आम्ही कितीतरी गावांमध्ये असं केलेले, बाकीचे दुकानदार पण करतात, सरपंच लोक त्यांच्याकडनं टक्केवारी घेतात आणि गप्प बसतात. प्रत्येकाला काय हवं असतं, लक्ष्मीची कृपा राहिली की सगळेजण आनंदी असतात. आता इथे सनसनीत कानाखाली आपल्या कृष्णाने वाजवलेली असते त्या बर्डेच्या. आता तो त्याच्या माणसांना मदतीला बोलवू लागतो. तर दुष्यंत त्यांना सांगतो जर तुम्ही पुढे आलात तर तुमची पण अशीच अवस्था होईल. आता कृष्णाने चांगली दमच दिलेला आहे की उद्या सकाळपर्यंत असली बियाणं जर रांगडे पाटलांच्या वाड्यावर पोचलं नाही आणि जर उशीर झाला तर तुझी काय हालत होईल ते मी तुला सांगू शकत नाही हां. आणि राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा, तर त्यांना तुझे देशील ना आता ते धान्य, मी ते स्वतः माझ्या हाताने वाटप करणारे बियाणं, आणि उद्या सकाळी 9पर्यंत मला चांगल्या दर्जाची चांगली बियाणं माझ्या घरात पाहिजे.
असा दम देऊन कृष्णा घरी आलेली आहे. घरी आल्यानंतर इथे दुष्यंतीची थट्टा मस्करी करू लागतो. आलोच मी जरा बर्फ घेऊन. तर ती म्हणते थांबा, कुठे बर्फ आणायला चाललाय? तर तो म्हणतो अगं तुझं इतकं भयानक रूप मी थोड्या वेळापूर्वी पाहिलं, त्याचा राग माझ्यावरती नको निघायला, म्हणून म्हटलं आपली सेफ्टी म्हणून जरा बर्फ आणावा आणि तुझ्या डोक्यावरती ठेवावा. हे सगळं ऐकल्यानंतर आता कृष्णा हसू लागते आणि कृष्णा म्हणू लागते तुम्ही माझी थट्टा मस्करी करतायत ना, नका करू. तर इथे दुष्यंत आता मसाजरने तिच्या पायांवर मसाज करत असतो. तिला गुदगुल्या होत असतात तर ती नको म्हणत असते. तर इथे तो म्हणू लागतो की सतत सगळ्यांची काळजी करते, स्वतःसाठी पण थोडा वेळ घे, थोडी स्वतःची पण मसाज करून घे. मग तो तिच्या पायांना छान मसाज करून देतो. बघता बघता सकाळ झाली. समीरचा प्लॅन सुरू झाला आहे बरं. आता त्याला लग्नाची बडी घाई झाली आहे. तर तो आता घाईघाईने पूजाला जाऊन भेटतो. मुंडावळे आणले आहे, बाशिंग आणले आणि हारमाळा पण आणला आहे. पूजेचं सगळं साहित्य घेऊन आलो आहे. चल बरं आपल्याला पटकन देवळात जाऊन लग्न करायचं आहे. तर इथे ती म्हणते मी खूप हॅप्पी आहे आणि इथे तिची आई पण म्हणते मी पण हॅप्पी का काय म्हणतात तशी बरं का. असं कौतुकाने बोलत असताना समोरून त्यांना भक्ती दिसते. आत्ता आपली काही खेर नाही. भक्ती तातडीने घरामध्ये निघून जाते. घरात गेल्यानंतर इथे ती म्हणू लागते की मी तुम्हाला दोघांना लग्न करूच देणार नाही. हे सगळं काही मी आत्ताच्या आत्ता फोन करून कृष्णाला सांगते आणि मग घरात जाऊन ती रूममध्ये जाते. तिथे गेल्यानंतर मोबाईल काढते आणि त्या मोबाईलमधनं ती लवकरात लवकर बातमी आपल्या कृष्णापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते. तिला माहिती आहे जर ह्या दोघांचं लग्न झालं तर सगळ्यात जास्त संकट हे आपल्या कृष्णावर येणार आणि तिचा कृष्णावर फार जीव आहे. तिला नाही वाटत की ह्या पूजाने तिच्या घरात जावं आणि तिला संकटात घालावं. आता इथे सावित्री म्हणू लागते ही मुलगी मूर्ख आहे, ही ना स्वतःच्या आयुष्याचं तर भलं करू शकली नाही, बहिणीचंही होऊ देत नाही. आता ती झिपरी येईल फोन केल्या केल्या इथे तुमच्या दोघांचं लग्न मोडूनच टाकेल. काय करायचं म्हणून त्यांची लगबग सुरू झालेली असते बरं का आता इथे. तर इथे आपली कृष्ण सकाळी झोपेतनं उठून आंघोळ पांघोळ करून छान देवाची पूजा करते, तुळशीची पूजा करायला येते. का कुणास ठाऊक तुळशी आईशी बोलताना ती म्हणू लागते माते आज मला ना फार हुरूर लागते, खूप भीती पण वाटते. का कुणास ठाऊक आज काही संकट येईल का गं असं वाटू लागले. असं म्हणत ती देवाकडे प्रार्थना करते की आलेलं संकट तू झेलून घे, घरावर कसलेही संकट येऊ देऊ नको. भक्ती आता फोन करण्यासाठी रूममध्ये गेलेली असताना फोन लावणार तितक्यातच तिच्या डोक्यात इतकी दणदणीत कोणतरी काठी मारलेली असते आणि ती मागे वळून पाहते तर ती काठी मारणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून हा समीर आहे. तिला काठी मारताना काहीच वाटलं नाही. सावित्री म्हणू लागते अरे ती माझी पोटची लेक आहे, तिला जर काही झालं तर तो म्हणतो सासूबाई काळजी करू नका, फक्त जरासा दणका दिला आहे, फक्त बेशुद्ध झाली, तिचा काय जीव बीव जाणार नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आमच्या लग्नात जो कोणी खोडा घालेल त्याची अशीच अवस्था करून ठेवणार मी. मला आता कसल्याही प्रकारचं रिस्क नको आहे आणि लवकरात लवकर लग्नही करायचं आहे. तर इथे तो आता तिला उचलून खुर्चीत बसवतो. आपल्याला इकडे पाहायला मिळणार की असं जोरजोरानं वादळ आलेलं असतं, वारा सुटलेला असतो आणि हा एवढा वारा हे काही सुसाट सुटलेला वारा हे शांत असं होणार आहे असं वाटत नाही आहे. तर इथे काळजीपोटी कृष्णा म्हणू लागते का कुणास ठाऊक आज कुठलं तरी वादळ घराकडे येतं आहे असं जाणवतच होतं. तर ह्या वादळाला कसं थांबवायचं तेही समजेना. तर बाजाबाई म्हणते आपण नक्की हे वादळ थांबवू, अजिबात काळजी करू नको. आता इकडे भक्तीला ना एका खुर्चीत बसवून तिच्या तोंडाला घट्ट असा रुमाल हा समीर बांधतो. हे सगळं काही मायलेकी पाहत असतात. बिचाऱ्या भक्तीला इतक्या निष्ठुरपणे काठी मारून बेशुद्ध करून तिला एका खुर्चीत बसवून बांधून ठेवत आहे. हे सगळं आई म्हणून एक बाई कशी पाहू शकते. पूजाला तर दया माया तर नाहीच नाही, पण सावित्री पण इतकी निष्ठुर कठोर कशी झाली पैशासाठी. काय बापरे काय लोक असतात बघा. आता इथे ना खुर्चीत बांधून ठेवल्यानंतर पूजा म्हणते हिला बांधून इथे का ठेवतोय. तर तो म्हणतो अगं बांधून ठेवतो म्हणजे शुद्धीवर जरी आली ना तर ती कुणाला सांगायला जाणार नाही, म्हणजे कसं आपलं काम तोपर्यंत होऊन पण जाईल जोपर्यंत ही बातमी कृष्णापर्यंत पोचेल की आपलं लग्न झालं. तर हे ऐकल्यानंतर त्या दोघीजणी खूप आनंदी होतात. आता इकडे आपल्या आबांशी फोनवरती कृष्णा बोलते, त्यांना डबा घेऊन ती येते, अजून काय आणायचे का अशी काळजीपूर्वक खयाली खुशाली विचारते. तर इथे दुष्यंत येतो. एखादी सासू कशी टोमणे मारते तशी टोमणे मारत बोलू लागतो की बाई आज तर तू किचनमध्ये एकटीच दिसते, तुझा असिस्टंट दिसत नाही. तर इथे आपली कृष्णा म्हणते तू ना सतत एखाद्या खडूस सासूसारखाना टोमणे मारत असतो बरं का. तर तुला काय करायचं मी एकटे असो की दुकटे असो. तर इथे अय्या मला सासू म्हणालीस तू, बघा ना आजकालच्या सुना कशा सासवांना उलटून उत्तरं देतात. तर इथे
आपल्याला पाहायला मिळेल की कृष्णा त्याला म्हणू लागते की तू एखादी खडूस सासू असते ना तसा वागायला लागला आहेस. तरी ते दुष्यंत म्हणतो का नाही वागणार, तुझ्यासारखी खडूस सून असली तर वागावंच लागेल ना. तरी ते कृष्णा हसते आणि म्हणते बस करावं तुमची ही कॉमेडी, कसली थट्टा मस्करी सतत सुचत असते तुम्हाला. आपल्याला भरपूर काम आहे. आत्ता पहिले डबा घेऊन आबांकडे जाऊया, मग आपल्याला बियाणांचं वाटप 9 वाजेला शार्प करायचं आहे बरं का, तर लवकर घरी पण यायचे. आता घरामध्ये खरं तर चर्चा चालू आहे. जयवंत येतो आणि म्हणतो की समीर मला सकाळपासून कुठे दिसला नाही, रूममध्ये कुठेच नाही, घरभर पण पाहिलं. तर हा मुलगा काही ना काही नक्कीच कांड करेल असं मैनावतीला वाटत असतं. त्याची आई तर गेली, पण तो इथे राहिला आपल्या डोक्यावर मिरे वाटायला, असं मैनाची काळजी असते. आणि मैना म्हणू लागते की बाळजाबाईला मला असं वाटतंय की तुम्ही ना हे चांगुलपणाचं जे वागणं केलं आहे ते मला काही पटेना, त्याने काय प्राप्त झालं आहे, आपल्या डोक्याला तापच जास्त झाला आहे. तर इथे बाळजाबाई म्हणू लागते चांगुलपणा मी काही कोणाला दाखवण्यासाठी नाही केलं आहे, मी माझ्या स्वतःत बदल घडवला आहे, मला तो घडवायचा होता आणि मला आता असंच माझं आयुष्य माझ्या घरच्यांसोबत घालवायचे. जयवंत मात्र आता म्हणू लागले की आपल्याला लवकर समीरची खायला खुशाली किंवा तो कुठे गेला ते शोधून काढायला हवं बरं का, नाहीतर हा मुलगा नक्कीच काहीतरी आपल्या डोक्याला ताप करून ठेवेल. आणि तो रात्री काहीतरी म्हणत पण होता की मी उद्या कृष्णाच्या नाकावर टिचून तिच्या डोक्यावर मिरे वाटायला कोणाला तरी आणणार आहे. मग इथे मैनावती म्हणते अरे याचा अर्थ तू लग्न तर करून नाही ना येणार घरी आणि मग आपल्या डोक्यावर मिरे वाटायला सून घेऊन येईल. ही गोष्ट ऐकल्यानंतर असं कसं होईल गं, असं काय होणार नाही असं बाळजाबाई म्हणू लागते. आता आपली नवरीबाई इथे आपली छान तयारी करताना आपल्याला पाहायला मिळणार. किती वेळा ही बाई भोवल्यावर चढणार आणि तिथून उतरणार. काय ह्या बाईचं नशीब, तिसऱ्यांदा आता तिसऱ्या नवरदेवाची बायको व्हायला निघाली आहे आणि तिचं हे स्वप्न आज तरी पूर्ण होईल का, हे तर आपल्याला पुढेच पाहायला मिळणार. नवरी मात्र छान नटली थटली, स्वतःला पाहून लाजते काय, मुरडते काय. आणि त्याच वेळेला समीर म्हणतो आवरलं का, चल पटकन. तर तितक्या समीर तिच्या देखण्या रूपाकडे एकटक असा पाहतच राहतो आणि तिला म्हणू लागतो अगदी तू चंद्राची कोरस दिसते, इतकी सुंदर दिसते की तुला माझीच नजर नको लागायला. तरी ती लवकरात लवकर मला तुझी बायको व्हायचे, रांगडे पाटील घराण्याची सून व्हायचे आणि त्या कृष्णाच्या डोक्यावर जाऊन मिरे वाटत तिला ह्या घराच्या बाहेर काढून आपण दोघांनी त्या घराचा राजा राणीचा संसार करायचा, असं माझं स्वप्न आहे. तर समीर म्हणतो लवकरच पूर्ण होणार तुझं स्वप्न. आता इथे दवाखान्यातनं डब्बा देऊन घरी येत असते कृष्णा. तिला एक गोष्ट आठवते, ती पटकन गाडी थांबवते आणि मग बाब्याला फोन करून सांगू लागते की बाबल्या तू गावभर दवंडी पिटव की 9 वाजेला शार्प सगळ्या शेतकऱ्यांनी बियाणं घ्यायला यायचे वाड्यावरती. आणि ती फोन ठेवते. तर इथे आपला दुष्यंत तिच्यावर चिडतो, अगं मला सांगतच आहे गाडी थांबव म्हणालीस आणि लगेच लगबगीने फोन करायला लागली, मला कुठल्याच गोष्टीची तू माहिती देत नाही आणि असं रस्त्यात गाडी थांबवणं कसं दिसतंय बघ बरं, फोनवर पण तू बोलू शकली असती गाडीवर बसून. तर ती म्हणते गाडीवर बसून जर फोनवर बोलले असते ना तर हवेचा आवाज जातो, समोरचं व्यक्ती काय म्हणत असतं, मला ते काय आवडत नाही, म्हणून म्हटलं आपलं सोयीस्कर खाली उतरावा गाडीवरून ना मग फोन करावा. तर इथे आता गाडी मी चालवणार नाही असं दुष्यंत म्हणत राग भरतो. सतत ना मला काही न सांगता तू करत असते, अगदी फोन करायला सुद्धा तू गाडी थांबवायला लावली मला, आता मी काय गाडी चालवत नाही. आता मला गाडी जर चालवायची असेल तर त्याच्यासाठी तुला काय म्हणतात लाडीगुडी लावावं लागेल. तर लाडीगुडी लावायची म्हणजे काय करायचं, सरका बाजूला, मीच चालवते गाडी, मला काय लाडीगुडी लावायची नाही, येते मला चालवतं, असं म्हणत ती गाडीची चावी घेऊ लागते गाडी चालवण्यासाठी. तरी ते पटकन चावी काढून दुष्यंत म्हणतो नाही अगोदर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. तर टॅक्समध्ये काय भरायचं म्हणून आता प्रश्न विचारते आपली कृष्णा. तर तो त्याचा गाल पुढे करत म्हणतो आता ते सगळं मी शिकवायचं का तुम्हाला, काय भरायचं किंवा काय द्यायचं. आता कृष्णा इथे लाजते आणि म्हणते अहो गावात आपण उभे चौकात कोणी पाहिलं तर. तो म्हणतो मला काय घेणं देणं नाही कोणी पाहिलं तरी, आपलं लग्न झालं आहे हो की नाही. तर आता इथे कृष्णा त्याच्या गालावरती एक छानशी छोटीशी टॅक्स भरपाई देते. आता आपल्याला पुढे पाहायला मिळणार हे दोघं जण मग आता लगबगीने घरी येतात. घरी आल्यावर त्यांना शेतकऱ्यांना बियाणं वाटप करायची. इकडे मात्र भोवल्यावर चढण्यासाठी नवरदेव नवरी एकदम झक्कास असे तयार होऊन आलेले असतात आणि गुरुजींना म्हणू लागतात की किती टाईमपास करता हे गुरुजी, लवकर आटपा की. तर गुरुजींचा वेळ काय आहे मग प्रश्न केल्यानंतर सावित्रीला तर स्वतःच म्हणू लागते की गुरुजी अजून किती वेळ थांबायचं, आवरा ना जरा, घाई करा ना. तर गुरुजी म्हणतात मला वाटतंय मुहूर्त चुकू नये, अर्धा तासानंतर मुहूर्त आहे, त्याच मुहूर्तावर लग्न व्हायला हवं, नाहीतर विध्वंस होतो.
तरी ते संसाराचं विध्वंस होऊ द्यायचं नसेल तर वेळेवरच लग्न करायचं असं म्हणणं असतं. पण पूजाचं म्हणणं असतं की नाही, लवकर आटपायला हवं. जर कोणी आलं आणि या लग्नात खोडा घातला तर सावित्री पण गुरुजींना म्हणू लागते की गुरुजी, नवरदेवाच्या घरच्यांना काही लग्न मान्य नाही, ते जर इथं आले तर लग्न मोडतील, म्हणून सांगते तुम्हाला जर लगबगीने लग्न लावा की. तर आत्ता तर अजिबातच नाही लावणार गुरुजी म्हणतात, कारण घरच्यांची मान्यता नसेल आणि लग्न करायचं म्हणलं ना तर नक्कीच काही ना काही खोडा येतो. त्याच्यामुळे थोडा धीर धरा, आपण वेळेवर लग्न लावूया असा हट्टहास आता इथे ब्राह्मणाचा असल्यामुळे काहीही करू शकणार नाही समीर आणि पूजा. तर आता पूजा म्हणू लागते की मला असं वाटतं ह्या गुरुजींच्या चक्करमध्ये पडण्यापेक्षा ना आपण सहज कोर्टामध्ये जाऊन पटकन अशी सही केली असती, माळा घातला असता, फोटो काढला असतो, घरी आलो असतो, झालं आपलं लग्न. तर इथे पूजाला हसत हसत समीर म्हणतो लग्न करणं म्हणजे काही एवढं खाऊची गोष्ट नाही. आणि कोर्टामध्ये 30 दिवस अगोदर अर्ज द्यावा लागतो. 30 दिवस थांबल्यानंतर आपला नंबर येणार, त्या दिवशी आपली लग्न होणार. तर एवढ्या प्रोसेससाठी तू थांबली असतीस का? तर इथे पूजा म्हणते नाही ना, मला तर असं झालं आहे कधी मी तुमच्याशी लग्न करते आणि तुमच्या घरी येते बुवा. आता ती इथे इतकी घाईघाई करत असते लग्नाची, पण गुरुजींनी मात्र आता अर्धा तासांनीच मुहूर्त आहे तेव्हाच लग्न होणार असं जाहीर केलं आहे. आता काही केल्या कोणाला काही करता येईना, फक्त वाट पाहण्यापलीकडे काहीच उरलं नाही. गुरुजींचं तर म्हणणं आहे की जर कोणाच्या मनाविरुद्ध लग्न करत असेल तर ते वेळेतच झालं पाहिजे, मुहूर्तावर झालं पाहिजे आणि त्या संसाराला कोणाची नजर लागू नये. त्याच्यासाठी खरं तर आपण मुहूर्तावरच लग्न लावू, कारण जर तुमचं लग्न घरच्यांच्या विरोधात होत असेल तर त्यांचा तळतळाट तुम्हाला लागू शकतो, त्यांचा तळतळाट तुमच्या संसाराला लागू नये. म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की आपण अर्धा तासानंतर लग्न करायचं. अर्धा तास म्हणजे काही खाऊची बात नाही ह्यांच्यासाठी, कारण अर्धा तासात भक्तिशुद्धीवर येऊ शकते, मग ती पण खोडा घालू शकते, कोणी पण इथे येऊन पोचू शकते. ह्या सगळ्या गोष्टींचा काटा जणू काही पूजाच्या अंगाला आला आहे, कारण पूजाला माहिती आहे काही झालं कुठल्याही क्षणाला बाजी पलटू शकते ही आपली कृष्णा. चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट आता आपण पाहणार आहोत. प्रोमोमध्ये पाहतोय आपण जयवंतला जरा भुणभुण लागली लग्नाची, तर लग्न नक्की कुठे करत असतील म्हणून कृष्णा आयडिया लावते. बहुतेक आसपासच्या मंदिरात करत असतील, तर आसपासच्या मंदिरांमध्ये शोधायला सगळेजण धावपळ करत आहेत. पण पठ्ठ्यांनी छान आयडिया लावली, घरातच लग्न लावताय दार बंद करून. आता हा शोध कसा लागणार, कोण सांगणार त्यांना. चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट आपण पाहूया. भक्तिशुद्धीवर येते आणि बबल्याकडनं निरोप पोचवते कृष्णापर्यंत, आणि तिथे जाऊन कृष्णा पोचणार का